आज मी गुड मॉर्निंग नाही बोलणार, गुड इव्हनिंग नाही बोलणार, कारण की आता वाजले आहे रात्रीचे 7:30 आणि मी व्लॉग चालू केला आहे. बघ कसा करतो आहे बघ. काचेचा आहे ना, म्हणून त्याला फायदा झाला आहे. शंकू शंकू तुझ्याबरोबर नंतर बघ कसं करतो आहे. अरे तोडेल ना ते सगळं गोष्ट. थांब मग तू खेळायचं असे सगळं खेळायला हवं सगळं. थांब. मी काय सांगत होती. आता 7:30 वाजले आहे आणि आज आम्ही कुठेतरी बाहेर जातो आहे, म्हणून मी ब्लॉग चालू केला आहे. 9 वाजता इथून निघणार घरीसून, कणकवली स्टेशन जाणार, मग कणकवली ते शेगावचा प्रवास चालू. आम्ही जातो आहे शेगावला, गजानन महाराज है ना तिथे. फर्स्ट ट्रिप आहे ही माझी आणि पहिल्यांदाच जात आहे तिथे शेगावला. खूप बरं वाटते आहे. आणि आम्ही टोटल 10, 11, 12 म्हणजे एवढे जण आहोत. सगळे वाडीतली लेडीज आहे आणि आज आम्ही लेडीज ट्रिप. ना बाबुड्या, तू मिस करणार ना मला? मिस करणार ना? घरी बेडूक पकडून आणू नको बस, बाकी काय नाही. असंच करतो, बाहेर जातो बेडूक ते छोटे छोटे, मोठा पण पकडतो, असं काय नाही. व्हिडिओ बघितले असेल ना शॉर्ट्स, बेडूक पकडतो तोंडातून आणि घरी आणतो. मग घरी कुठे असेल तर कसं वाटेल? मला भीती वाटते ना, कुठेतरी राहायला तो कोणामध्ये. असं आहे, फालतोय. चल बाय. तुझ्याबरोबर मग खेळणार. सो अशी आमची 4 दिवसची ट्रिप आहे. 4 दिवस नाही, आय कसला चावला यार तू. बघतो हळू बघतो आणि मग झंप मारतो. मग एवढे तिच्या मम्मीला पण एवढा हैराण करतो आणि तिथं टायसूला पण आमचे खूप हैराण करतो है ना चावला. सो काय सांगत होती, हां, तर आम्ही इथून 9 वाजता निघणार आणि ट्रेन आहे आमची 11 वाजताची. पण मग वाडीत आम्ही बाजारात मारुतीचं देऊळ आहे ना तिथे पाया पडून मग पुढे आम्ही निघणार. चला तर आज माझ्यासोबत कणकवली टू शेगावचा प्रवास चालू. कसं मजा येणार. खूप इच्छा होती माझी शेगाव म्हणजे असं ऐकलं होतं. कसं ते सांगू, अहमदाबादला ना आमचे पडोसी आहे. सो त्यांच्या घरी ना गजानन महाराजची पालखी यायची दरवर्षी, वर्षात एकदा यायची. कधी ते आय थिंक ना कधी यायची, मॉन्सून सीझनमध्ये, पाऊस मला आठवते तेव्हा असं म्हणजे पाऊस असायचा त्या सीझनमध्ये यायची. सो आम्ही तेव्हा ना सगळे म्हणजे असे आम्ही आजूबाजूवाले, आम्ही घरचे सगळे आम्ही त्यांच्या घरी पाया पडायला जायचो. गजानन महाराजची पालखी यायची ना, तर त्यापासून म्हणजे असे तेव्हा पण आजूबाजूवाले ना असं सांगायचे, आपण एकदा शेगावला जाऊया, तिथे मस्त देऊळ आहे, मंदिर आहे, आपण जाऊया. त्यापासून माझ्या मम्मीची पण खूप इच्छा होती. मम्मी पण सांगायची शेगावला जायचं आहे. आणि आज ती इच्छा पुरी होते आहे. पण मी जाते आहे, मम्मी नाही जात आहे. मम्मी माझी अहमदाबादला आहे. पण मी मम्मीला सांगितलं मी जाते आहे, तर ती पण खूप खुश आहे. हो, सो चला जाऊया. म्हणजे अजून वेळ आहे, 9 वाजता निघणार आहे. अजून आता असे 7:45, 7:30 वाजता आहे. बघूया आता पुढे 15 तासाचा प्रवास आहे. हो, 14-15 तास लागतात इथून कणकवली टू शेगाव. चला, सो मी रेडी, माझी बॅग रेडी आणि आता मी निघतो, बाजारात जातो आणि मग सगळे एकत्र येऊन मग जाणार. काय तो कणकवलीला आहे, कणकवलीला स्टेशनवर थांबणार, मग घरी येणार. उठा, पाया पडते तुमच्या. ये
बंटी सोडायला नाही सांगते, कारण बंटी कणकवलीला गेलाय, त्याचे शूट आहे. एक मिनिट, आता त्याचा फोन आलेला, तो डायरेक्ट तिथे थांबणार स्टेशनवर. सो चला आई आई येते हा जाऊन पाया पडायला जाते देवाचा, देवदर्शनाला. काळजी घ्या. काळजी केले का वजनी खालत. चला बाय. हा देवाचा पाया पडते. हो मी निघाली आहे बघा, किती काळो के. टायसू बाय. ए टायसू बाय बेटा. ए बाय बाय. मला घ्यायला येत आहे म्हणून मी इथे थांबली आहे, आणि मंदार नाही भेटणार कारण त्याला लेट होणार म्हणून. चला रात्रीचं मस्त वाटते बघ कणकवली. वाव पिशवी घे नंतर तुझं काय ते कर. आमची ट्रेन चालू झाली आणि आमचा प्रवास पण चालू झाला. कणकवली टू शेगाव. गुड नाईट. गुड मॉर्निंग. सो आमची सकाळ झाली आहे सगळ्यांची. रात्री मस्त झोपलो आणि आता पनवेल स्टेशन आलं आहे आणि आम्ही गुड मॉर्निंग झाली. चला थोडं फ्रेश होऊया, चाय घेणार आणि मग बसून गप्पा मारणार. गप्पा मारण्याशिवाय काय ऑप्शन नाही. दुपारचे 1 वाजले आणि काय काय आणलंय ते खातोय. झोपून झोपून तोंड सुजलं. काय करणार, वरती सीट होती, वरती झोपून झोपून बस. अजून काय करणार. आणि खूप लेट आहे ट्रेन, 2 तास लेट आहे. 3:30 वाजता पोचणार होतो, ते आता 5:15 दाखवते, मग 5:30 दाखवते, कधी 5:45 दाखवते. आणि क्रॉसिंगला खूप थांबते. सगळे पोचलो शेगावला. केवढा चढायचा आहे, दमलो. फायनली शेगावला आम्ही पोचलो, शेगाव स्टेशनला. आता इथून रिक्षा करून रूमकडे जाणार. कुठे राहिले बाकीचे. एवढं खाली उतरायचं, जेवढं चढलं तेवढं. चला चला सगळे.